कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत स्वप्न, एक रहस्य कथा ऑडिओ स्वरूपात. गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी 6 ते 7 मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळच एक बाग होती. तिथे 10 राऊंड मारले की योगा करून 7 वाजता घरी परत, असा हा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम असायचा. तर त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता. आहा, किती रम्य वातावरण आहे, असं मनात पुटपुटत ती बागेच्या दिशेने निघाली. सोसायटी आणि बागेच्या मधल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला हिरवी झाडे होती. सकाळी फिरणाऱ्यांची दररोज वर्दळ असायची. आज मात्र सोसायटीच्या गेट बाहेर येताच गौरीला ते रम्य वातावरण जरा भयानक झालेलं जाणवलं. झाडांवर पक्ष्यांची किलबिल नसून वादळ आल्यावर असतो तसा झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून निघणारा आवाज जाणवला. इतक्या अलगद वाऱ्याने असा भयानक आवाज कसा, याचं तिला आश्चर्य वाटलं. पण दुर्लक्ष करून ती पुढे निघाली. 1 किलोमीटर अंतरावर असलेली बाग आज जरा जास्तच दूर आहे असं तिला वाटायला लागलं. शिवाय रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आज असं काय वाटत आहे, किती भयान शांतता पसरली आहे, असं मनात विचार करतच ती चालत होती. कितीतरी दूर गेली तरी बाग काही येतच नव्हती. घड्याळात पाहिलं तर 6च वाजलेले. असं कसं होऊ शकतं? मी 6 वाजता घरून निघाली आणि अर्धा तास तरी चालतेच आहे, पण बाग कशी येत नाहीये? घड्याळ सुरू असूनही 6च कसे वाजलेत? मोबाईलमध्ये वेळ बघितली तर त्यातही 6च वाजलेले. आज कुणीच फिरायला कसं आलं नसेल, अशाच विचारात ती चालत होती. जरा थकवा आला, पण घाबरल्यामुळे थांबण्याची हिंमत होत नव्हती. आता पुढे न जाता घरी परत जाऊया असा विचार करून ती मागे फिरली तर मागे वेगळंच चित्र. ती ज्या रस्त्याने आली तो हा रस्ता नव्हताच. मागे दिसत होता झाडाझुडपातून जाणारा एक कच्चा रस्ता, ज्याच्या आजूबाजूला जीर्ण वृक्ष, सर्वत्र पालापाचोळा पसरलेला. त्यातून नजरेस पडणारा अंधुक प्रकाश, तोही 100 मीटरपेक्षा पुढे दृष्टी जाणार नाही इतकाच. एका किर्र जंगलातल्या वातावरणासारखे भासत होते. वाऱ्याचा तो भयानक आवाज त्या भयान शांततेचा भंग करत होता. आता गौरी अजूनच घाबरली. काय करावं काही सुचत नव्हतं. घरी फोन करून नवऱ्याला बोलावून घेऊ असा विचार करून बघते तर फोनमध्ये नेटवर्क कव्हरेज नव्हतं. आता गौरीची धडधड वाढली. ती झाल्या प्रकाराने अक्षरशः रडकुंडीला आली. पुढे जावं की मागे, काहीच तिला सुचत नव्हतं. 2 पावलं पुढे जायची, परत मागे यायची. अजूनही घड्याळ बघितले तर 6च वाजलेले होते. हा काय प्रकार आहे? कशी बाहेर पडणार मी आता या विचारातून? असाच विचार करत असताना नवऱ्याने म्हणजेच निशांतने तिला हलवून उठवले आणि म्हणाला, गौरी, अगं 6 वाजलेत, फिरायला जायचं नसेल तर अलार्म तरी बंद कर, कधीपासून वाजतोय तो? गौरी दचकून उठली. घामाघूम झाली होती ती. उठल्यावर तिला जाणवलं की ते जे काही अनुभवलं ते एक भयानक स्वप्न होतं. बाजूला ठेवलेले घड्याळ बघितले तर 6 वाजले होते. अलार्म बंद करून मोबाईल बघितला, त्यातही 6च वाजलेले होते. जे काही बघितले, स्वप्नात अनुभवले ते आठवून आज मात्र मॉर्निंग वॉकला जायची गौरीची हिंमतच होत नव्हती. गौरी खूप घाबरली होती. हे असं स्वप्न काही तिला पहिल्यांदा पडलं नव्हतं. नेहमीच तिला अशी भयानक स्वप्न पडायची आणि आश्चर्य म्हणजे तिला पडणाऱ्या या स्वप्नांमध्ये तोच भयान रस्ता, तेच जीर्ण वृक्ष, तोच वाऱ्याचा भयान आवाज ऐकू यायचा. कधी स्वप्नात दिसायचं, रस्त्याने जाताना गाडी बंद पडली आणि मदतीला आजूबाजूला बघते तर काहीही नसून तेच जंगल. कधी काही आणायला बाहेर पडले आणि परत येताना घराचा रस्ता सापडत नाही आणि शोधताना दिसते तेच भयान जंगल. अशी भयान स्वप्ने लहानपणापासून तिला पडायची, पण या भयान स्वप्नाचे रहस्य तिला अजूनही गवसले नव्हते. लहान असताना आई बाबा म्हणायचे, मैत्रिणी खेळताना भूताखेताच्या गोष्टी करतात म्हणून घाबरते, विचार करू नकोस. पण हल्ली मात्र गौरीला ही स्वप्न सारखीच पडायला लागली. गौरी बेडवर बसून घामाघूम होऊन एकटक कुठेतरी बघत घाबरलेल्या अवस्थेत विचार करत आहे. हे बघून निशांत तिला म्हणाला, गौरी, काय झालं? गौरी त्यावर म्हणाली, निशांत, अरे आज परत तेच स्वप्न पडलं मला. तीच जागा, तेच भयान जंगल, ते जीर्ण वृक्ष. खूप भीती वाटतेय मला. निशांत तिची समजूत काढत म्हणाला, घाबरायचे काय त्यात? अगं स्वप्न होतं ते, जास्त विचार करू नकोस. चल तयार हो, आज तुला मी सोडतो ऑफिसला आणि जाताना वाटेतच नाश्ता करू.
गौरी आणि निशांत तयार होऊन ऑफिसला जायला निघाले. गेटच्या बाहेर पडताच गौरीने आजूबाजूला घाबरतच नजर फिरवली तर सगळं अगदी नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटत होतं. कामावर जाणाऱ्यांची वर्दळ, शाळेच्या बसची वाट बघणारे लहान मुले, पालक. गौरी मात्र नकळत परत त्या स्वप्नात शिरली आणि विचार करू लागली, काही संबंध असेल का माझा त्या जागेशी? म्हणून तर सारखं तेच दिसत नसेल ना? काय करावं आता? निशांतचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही आणि घरी अजून कोणाला सांगावं तर सगळे उगाच मला वेड्यात काढतील. गौरी त्या भयान स्वप्नाचा विचार करत असताना निशांतने गाडी थांबवली आणि म्हणाला, गौरी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मी काय विचारलं? इथे या रेस्टॉरंटमध्ये जायचं का नाश्ता करायला? गौरी अडखळत म्हणाली, हां चालेल ना, चल जाऊया. नाश्ता केल्यावर निशांतने गौरीला ऑफिसजवळ सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला. काही वेळाने नैना म्हणजेच गौरीची ऑफिसमधली खास मैत्रीण आली आणि गौरीला हाय हॅलो म्हणाली. पण गौरी कम्प्युटर समोर बसून काहीतरी विचारात गुंग होती. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिची अशी अवस्था बघून नैनाने गौरीच्या चेहऱ्यापुढे बोटांनी चुटकी वाजवली. तशीच गौरी दचकून म्हणाली, नैना, अगं काय हे? किती घाबरले मी. नैना त्यावर म्हणाली, मॅडम, 2-3 वेळा हाय हॅलो करत हाक मारली, पण लक्ष कुठे होतं तुझं? कशाचा विचार करत आहे? काही टेन्शन आहे का? गौरी त्यावर म्हणाली, हो अगं, ऐक ना, तू मला वेड्यात काढणार नसेल तर सांगते, पण इथे नको, आपण चहा घ्यायला जाऊया कॅन्टीनमध्ये. नैना म्हणाली, गौरी, अगं बेस्ट फ्रेंड मानते ना मला, मग जे काही आहे ते बिनधास्त सांग. एकदा ईमेल चेक करते, मग लगेच जाऊया चहाला. तिथे बसून नीट काय ते बोलता येईल. दोघीही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेल्या. गौरीने नैनाला लहानपणापासून पडणाऱ्या स्वप्नांची सगळी कहाणी सांगितली. ते सगळं ऐकून नैनाला सुद्धा जरा विचित्र वाटले. या स्वप्नामागे खरंच काही कारण तर नसेल ना? म्हणजे तीच जागा, तेच जंगल, तोच भयान आवाज, अशी शंका नैनाला सुद्धा आली. जरा विचार करून नैना म्हणाली, गौरी ऐक, माझ्या ना माहितीतील एक मांत्रिक बाबा आहेत. आई बाबा जातात त्यांच्या आश्रमात कधी कधी कुंडली, भविष्य बघायला. माझा ना असल्या गोष्टींवर विश्वास नाही, पण तू म्हणशील तर आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ. ते तुला काही मदत करू शकतील तर बघूया. काय म्हणतेस? गौरी त्यावर म्हणाली, विश्वास तर माझाही नाही ग अशा गोष्टींवर, पण आता सारखीच ती स्वप्न पडतात, त्यामुळे आता मला वेळ लागायचं बाकी आहे. खरंच जाऊया का आपण तिथे? बघू तरी काय म्हणतात ते. नैना म्हणाली, चालेल, आईला फोन करून विचारते मी त्यांच्या आश्रमाची वेळ, पत्ता. आपण आज सेकंड हाफ सुट्टी घेऊया आणि जाऊया. त्यावर गौरी म्हणाली, चालेल, तसंही आज माझं कामात लक्ष लागणार नाही, पण आहे तितकं काम संपवू आणि निघू. गौरी आणि नैना ठरल्याप्रमाणे बाबांच्या आश्रमात जायला निघाल्या. रिक्षात जाताना नैनाची बडबड सुरू होती, पण गौरी मात्र तिच्याच विचारात गुंतली होती. असं मांत्रिक बाबांच्या आश्रमात जायची वेळ येईल अशी तिने कधी कल्पनाही केली नव्हती. अशातच आश्रम कधी आला दोघींनाही कळाले नाही. बाबांचा आश्रम म्हणजे एखाद्या झोपडीसारखं काहीतरी असणार. त्यात भली मोठी दाढी वाढलेले जरा वयस्कर व्यक्ती झोपडीच्या परिसरात एखाद्या वृक्षाखाली ध्यान वगैरे करत बसलेले असणार, असं काहीचं चित्र गौरीने मनात रेखाटलं होतं. पण इथे मात्र चित्र काहीतरी वेगळंच होतं. बाबांचा आश्रम म्हणजे हिरव्यागार झाडांनी व्यापलेली एक दुमजली इमारत होती. त्यात आश्रमाच्या गेटवर सिक्युरिटी गार्डनी कम्प्युटरवर डिजिटल एंट्री करून घेतली आणि दोघींनाही आत जायला परवानगी दिली. गेटमधून आत जाऊन बघतात तर दोन्ही बाजूंनी सुंदर असे गार्डन आणि त्याच्या मधोमध रस्ता, जो गेटपासून त्या दुमजली इमारतीपर्यंत छान सुशोभित केला होता. ते सगळं बघून गौरीचे मन अगदी प्रसन्न झाले. एकंदरीत चित्र बघून गौरी नैनाला म्हणाली, नैना, आपण नक्की बाबांच्या आश्रमात आलोय ना, की चुकून भलत्याच ठिकाणी आलोय? त्यावर नैना म्हणाली, आईने तर हाच पत्ता दिलाय ग, बघ ना, नाव तर तेच आहे. आता आत तरी जाऊन बघूया. इमारतीच्या आत जाता समोरच एका टेबल खुर्चीवर एक व्यक्ती पुस्तक वाचण्यात अगदी रममाण झालेली होती. टेबलावर एक लॅपटॉप सुद्धा होता. गौरी त्यांना म्हणाली, नमस्कार, आम्हाला ना देवधर बाबांना भेटायचं आहे. ती व्यक्ती प्रसन्न मुद्रेने उत्तर देत म्हणाली, आमच्या आश्रमात तुमचं स्वागत आहे. मी नरेंद्र देवधर, म्हणजेच देवधर बाबा. बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो?
त्यांचं बोलणं ऐकून गौरी आणि नैना जरा चकित झाल्या. मनात कोरलेली बाबांची व्यक्तिरेखा म्हणजे दाढीवाले वयस्क व्यक्ती, पण हे देवधर बाबा मात्र 40शीतले. डोळ्यांवर चष्मा, नीट शेव केलेली दाढी, कडक इस्त्री केलेले कपडे, बोलण्यात नम्रपणा. बाबांनी दोघींनाही समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले. गौरीने आजूबाजूला नजर फिरवली. एक भला मोठा हॉल होता. त्यात एका बाजूला लायब्ररीसारख्या पुस्तकांच्या रॅक, मोठमोठ्या शास्त्रज्ञांचे फोटो लावलेले होते. एका बाजूला वर जाण्यासाठी जिना होता आणि त्याच्या जवळच लॅबॉरेटरी लिहून वरच्या दिशेने एक बाण दाखवलेला होता. सगळं निरीक्षण करत असताना एक व्यक्ती मातीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन आलेत. थंडगार पाणी पिऊन दोघी फ्रेश झाल्या. बाबांनी तिघांसाठीही चहा आणण्याचा आदेश दिला. ती व्यक्ती, जी बाबा, जसा आपला आदेश असं म्हणत चहा आणायला निघून गेली. बाबा दोघींना बघत म्हणाले, आपला परिचय. गौरी आणि नैना यांनी आपापला परिचय बाबांना करून दिला. नंतर गौरी तिच्या स्वप्नाबद्दल बाबांना सांगू लागली. बाबा, मला ना बालपणापासून भयानक स्वप्न पडतात, ज्यात एक ठिकाण नेहमी दिसते. जंगल, जीर्ण वृक्ष, अंधुक प्रकाश, वाऱ्याचा भयान आवाज. त्यात मी एकटीच, हतबल, कोणाच्या तरी मदतीची वाट बघत असते. कधी गाडी बंद पडली म्हणून मदत शोधते, पण आजूबाजूला जंगल आणि मदतीला कुणीच नाही. कधी मी वाट चुकलेली दिसते, पण आजूबाजूला कुणीच नसते. काल रात्री सुद्धा असं स्वप्न पडलं मला. खूप भीती वाटते आता या स्वप्नाची. हल्ली तर हे भयान स्वप्न सारखंच पडतंय. लहानपणी मी आईबाबांना सांगायची, पण कुणी विश्वास ठेवत नव्हते. आता नवऱ्याला सांगते तर तो म्हणतो की तू खूप विचार करतेस, स्वप्न समजून विसर. पण बाबा, मला नाही विसरता येते स्वप्न. प्रत्येक स्वप्नात तेच ठिकाण का दिसते हे कळत नाहीये मला. काय संबंध असेल माझा या स्वप्नासोबत, स्वप्नातल्या त्या ठिकाणासोबत? मला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. प्लीज हेल्प मी. बाबांनी अलगद डोळ्यावरचा चष्मा काढून बाजूला ठेवला आणि म्हणाले, नक्कीच शोधून काढू आपण. तुम्ही घाबरू नका, पण मला त्यासाठी तुमच्याकडून अधिक माहिती लागेल. मला सांगा, स्वप्नात तुम्हाला काही खून किंवा काही पाटी वगैरे दिसलेली आठवते का? नीट आठवून बघा. बाबा सगळी माहिती कम्प्युटरवर पटापट टाईप करत गौरीच्या केसचा रिपोर्ट बनवत होते. गौरी जरा विचार करून म्हणाली, नाही, मला फक्त ती जीर्ण वृक्ष, अंधुक प्रकाश आणि तो रस्ता इतकंच काय ते आठवतं. बाबा म्हणाले, हरकत नाही, आपण लॅबॉरेटरीमध्ये जाऊया. तुमची एक टेस्ट घ्यावी लागेल, त्यातून काही कळतंय का बघूया. ते ऐकून गौरी आणि नैना जरा घाबरल्या. इथे काही विचित्र तर घडणार नाही ना, याची या दोघींना जरा भीती वाटली. त्या काहीही न बोलता एकमेकींकडे बघत होत्या. बाबांनी दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि ते एक पुस्तक दोघींच्या दिशेने सरकवत म्हणाले, घाबरू नका. हे बघा, मी लिहिलेलं पुस्तक, स्वप्नांच्या पलीकडचे विश्व, पुनर्जन्म याविषयी. या विषयांवर माझा सखोल अभ्यास आहे. ही लायब्ररी तुम्ही बघत आहात, त्यात विज्ञानावर आधारित बरीच पुस्तके आहेत. माझे काही सहकारी आश्रमात योगा शिकवतात. बालसुधारगृहात जाऊन आमचे सहकारी तिथल्या बालकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मी काही भोंदू बाबा नाही. मला लोक मांत्रिक बाबा म्हणतात, पण माझे मंत्र म्हणजे मानवाला प्रेरणा देणारे माझे स्वलिखित वैज्ञानिक मंत्र आहेत, ज्यामुळे माझ्याकडे मदतीसाठी येणाऱ्यांना एकाग्रता वाढवायला मदत मिळते, मनाला शांती मिळते. मी काही कुणी अंतर्यामी नाही, पण मी फक्त तुमच्या समस्या दूर करण्यासाठी मार्ग दाखवतो, तोही विज्ञानाच्या मदतीने. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही. बाबांचे बोलणे ऐकून दोघी अगदी आश्चर्याने देवधर बाबांना बघत होत्या. तितक्यात कडक गवती चहाचा सुगंध दरवळला आणि एक व्यक्ती चहा घेऊन आली. तिघांनीही चहा घेतला. गौरीला आता त्या स्वप्नाचे रहस्य जाणून घ्यायचे होतेच, शिवाय सोबतीला नैना होती, त्यामुळे ती बाबांनी सांगितलेली टेस्ट करायला तयार झाली. तिघेही लॅबॉरेटरीमध्ये गेले. लॅबॉरेटरीमध्ये एक स्त्री कम्प्युटरवर काम करत होती. तिघांना येताना बघून त्या स्त्रीने तिथल्या एका उंच टेबलावरचे मंद लाईट लावले. गौरी आणि नैनाला स्मित देत त्यांचे स्वागत केले. बाबांनी गौरीला त्या उंच टेबलावर झोपायला सांगितले. बाजूला ती स्त्री आणि नैना सुद्धा होती. गौरीच्या मनात जरा भीती होतीच, पण आज काय तो सोक्षमोक्ष सुद्धा लावायचा होता.
बाबांनी सांगितल्याप्रमाणे गौरीने डोळे बंद केले आणि बाबांनी तिला श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. बाबांनी जवळपास 10 मिनिटे काहीतरी वैज्ञानिक मंत्र म्हटले. ती आता एकाग्र चित्ताने निद्रावस्थेत गेली आहे याची खात्री होताच त्यांनी गौरीला प्रश्न केला, गौरी, तू आता कुठे आहेस? गौरी अडखळत हळूच बोलत होती, मी कुठे आहे मला कळत नाहीये, पण परत ते स्वप्न दिसते आहे. ती जीर्ण वृक्षे, तो रस्ता. बाबा लगेच म्हणाले, आजूबाजूला बघ, काही खूण, काही बोट दिसतोय का? नीट बघ गौरी, काहीतरी असेल, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. गौरी म्हणाली, इथे काहीच नाहीये, जंगल आहे हे, दूरवर अंधुक प्रकाश आहे, मला भीती वाटत आहे. बाबा परत मंत्र म्हणत म्हणाले, डोळे विस्फारून बघ, काहीतरी असेल, तुला बाहेर यायला मदत मिळेल, मी आहे मदतीला, घाबरू नकोस. गौरी त्यावर म्हणाली, एक काहीतरी चिन्ह दिसते आहे, काय आहे कळत नाहीये मला, पण एका झाडाखाली पत्र्याचा बोर्ड मोडून पडलाय, त्यावर काहीतरी चिन्ह आहे. इतकं बोलून गौरी घाबरून घामाघूम होऊन खडबडून जागी झाली. बाजूला उभ्या त्या स्त्रीने गौरीला पाणी देत तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत तिला शांत केले. जे काही चाललं होतं ते बघून नैना फार घाबरली होती, पण गौरीला धीर देत ती म्हणाली, रिलॅक्स गौरी, मी आहे इथेच. गौरी बाबांना म्हणाली, बाबा, परत ते स्वप्न, ते जंगल, ती जीर्ण वृक्ष, तो रस्ता. बाबा पुढे म्हणाले, आणि ते चिन्ह. गौरी त्यावर म्हणाली, चिन्ह? हो, आता मला काहीतरी चिन्ह दिसले, पहिल्यांदाच त्या ठिकाणी एक चिन्ह दिसले. बाबा त्यावर म्हणाले, पूर्वी स्वप्नात भीतीपोटी तुम्ही त्या चिन्हावर नकळत दुर्लक्ष केले, पण आता त्या चिन्हामुळे आपल्याला या स्वप्नातल्या सत्याचा उलगडा होऊ शकतो. चला, आपण बाहेर बसून बोलूया. बाबांचे बोलणे गौरी आणि नैना यांना कोड्यात टाकणारे होते, पण आता बाबा सांगत आहेत तसं करायचं असं त्यांनी ठरवलं. बाबांच्या मागोमाग गौरी आणि नैना लॅबोरेटरीमधून बाहेर आल्या. तिघेही लायब्ररीजवळ एका टेबलाभोवती बसले. बाबांनी गौरीला एक पेपर आणि एक पेन्सिल दिली आणि म्हणाले, गौरी, तुम्हाला जे काही चिन्ह आता स्वप्नात दिसले ते या कागदावर काढण्याचा प्रयत्न करा. डोळे घट्ट मिटून एकाग्रतेने ते चिन्ह आठवून बघा. गौरीने पेन्सिल हातात घेतली आणि स्वप्नात बघितलेले ते पत्र्याच्या बोर्डवरचे चिन्ह आठवू लागली. बराच वेळ प्रयत्न केल्यावर तिला ते चिन्ह तुटक आठवले आणि तिने ते कागदावर काढण्याचा प्रयत्न केला. ते चिन्ह काहीतरी वेगळ्याच भाषेत लिहिलेले नाव आहे असा अंदाज बाबांना आला. त्यावर बाबा म्हणाले, शाब्बास गौरी, आता आपण या चिन्हाचा अर्थ लागतो का ते बघूया. बाबांनी लॅपटॉप सुरू करत गौरीने रेखाटलेल्या चिन्हाचा फोटो काढून गुगलवर टाकला. काही संदर्भ मिळतोय का हे बघण्याचा प्रयत्न ते करत होते. गौरी आणि नैना शांतपणे सगळं बघत होत्या, पण मनात वेगळीच धाकधूक सुरू होती. लॅपटॉपवर जरा वेळ शोधाशोध केल्यावर बाबा म्हणाले, चिन्हाचा अर्थ सापडला. हे चिन्ह नसून या बोर्डवर कन्नडमध्ये कुक्के असं लिहिलं आहे. हे एका गावाचे नाव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या गावानजीक जंगल सुद्धा आहे. बाबांनी गौरीला त्या गावाच्या परिसरातील काही फोटो दाखवले. त्यात काही फोटोतील जागा गौरीला कधीतरी बघितल्यासारखी वाटत होती. लॅपटॉपवर ते सगळं बघताना गौरीला अचानक गरगरायला लागले. कधीतरी मी या परिसरात गेलेली आहे असं सारखं तिला वाटायला लागलं. नैनाने तिला पाणी दिले आणि जरा शांत केले. बाबा त्यावर म्हणाले, गौरी, तुम्ही कधी या परिसरात गेला आहात का? गौरी म्हणाली, नाही, लहानपणापासून तर या भागात मी कधीच गेली नाही, पण मला सारखं वाटतंय की हा परिसर मी कधीतरी बघितला आहे. तर हे जंगल तर तेच वाटत आहे जे मी स्वप्नात अनुभवलं. बाबा त्यावर म्हणाले, गौरी, घाबरू नका, पण मला असं वाटतंय की तुम्ही आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आलात तर तुम्हाला तुमच्या स्वप्नाचे रहस्य उलगडणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार. मी तुम्हाला एक दिशा दाखवली, ते ठिकाण शोधण्यास मदत केली. आता पुढे काय करायचं हे तुम्हाला जवळच्या कोणाला तरी विश्वासात घेऊन ठरवायचं आहे. माझी काही मदत लागली तर कधीही कळवा, मी आहे तुमच्यासोबत. आणि हो, तिथे जायचं ठरलं तर जाऊन आल्यावर तुमचा अनुभव, प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला स्वप्नाचा अर्थ लागतो की नाही याविषयी मला नक्की कळवा. गौरी त्यावर म्हणाली, धन्यवाद बाबा, मी जाईल त्या ठिकाणी. मला जाणून घ्यायचं आहे माझ्या स्वप्नांचा अर्थ, माझ्या त्या जागेशी असलेला संबंध. गौरी आणि नैना बाबांचे आभार म्हणून घरी परत जायला निघाल्या.
नैना गौरीला म्हणाली, गौरी, मला असं वाटतं की आता तू निशांतसोबत बोलायला हवं. त्याला विश्वासात घेऊन सांग आणि त्या ठिकाणी जायचं ठरवणार असशील तर निशांतला सोबत घेऊन जा. तो करेल अगं तुझ्यासाठी इतकं. गौरी म्हणाली, हो, मी आज बोलून बघते त्याच्याशी, पण तो आला नाही तरी मी तिथे जाणार हे मात्र नक्की. घरी आल्यावर निशांत गौरीला म्हणाला, गौरी अगं किती कॉल केले मी तुला पण तू उत्तर दिले नाही. किती घाबरलो मी. नैनाला सुद्धा फोन लावला पण तिनेही उचलला नाही. गौरी त्यावर म्हणाली, निशांत, अरे रागवू नकोस, पण मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे. आज ना आम्ही दोघी एका आश्रमात गेलेलो देवधर बाबांना भेटायला. तुला म्हणालेलं मी मला ते स्वप्न पडतंय त्याविषयी जाणून घ्यायला. ते ऐकताच निशांत म्हणाला, गौरी, तू किती विचार करते आहेस त्या स्वप्नाचा, आणि तू कधीपासून असं भोंदूबाबावर विश्वास ठेवायला लागली. गौरी त्यावर म्हणाली, निशांत, ऐकून तर घे माझा आधी. ते काही भोंदूबाबा नाही, ते एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांची बरीच पुस्तके आहेत. आणि आता ऐक मी काय सांगते ते. गौरीने आश्रमात घडलेली सगळी हकीकत निशांतला सांगितली आणि त्या कुक्के नावाच्या गावी तिला एकदा जायचं असल्याची सुद्धा सांगितली. निशांतला हे सगळं फार विचित्र वाटलं, पण गौरीचे मन राखायला तो तिच्यासोबत त्या गावी जायला तयार झाला. निशांतने सोबत यायला होकार देताच गौरी आनंदी झाली. तिने लगेच येत्या शुक्रवारची रात्रीच्या बसचे 2 तिकिटे काढली. आता कधी एकदा आपण त्या ठिकाणी जातोय असं तिला झालेलं. आश्रमात त्या ठिकाणचे फोटो बघून जसं डोकं जड झालं, गरगरायला लागलं. यावरून लहानपणापासून पडणारे स्वप्नाचे रहस्य नक्कीच त्या ठिकाणी दडलेले आहे याची आता तिला जवळजवळ खात्री झाली होती. ठरल्याप्रमाणे निशांत आणि गौरी त्या गावी जायला निघाले. तालुक्याला उतरून काही अंतर रिक्षाने प्रवास करत ते त्या परिसरात पोहोचले. वाटेतच रस्त्याच्या बाजूला गौरीला एक बोर्ड दिसला, ज्यावर तसेच काहीतरी चिन्ह दिसले जे तिला आश्रमात असताना स्वप्नात दिसले होते. थोड्या अंतरावर परत तेच चिन्ह होते. ते बघताच तिला त्या गावाच्या जवळ पोहोचल्याची खात्री पटली. सकाळची वेळ होती. सूर्याची कोवळी किरणे सर्वत्र पसरली होती. दोन्ही बाजूंनी वृक्षांनी वेढलेला तो रस्ता, तो बोर्ड आणि त्यावरचे चिन्ह म्हणजेच कन्नडमध्ये लिहिलेले गावाचे नाव. रस्त्याच्या एका बाजूला जरा खोल भाग तर एका बाजूला शेती, असा सगळा परिसर बघून गौरीचे डोके जरा जड झाले. कधीतरी हे सगळं अनुभवलं आहे असं सारखं तिला वाटायला लागलं. घाबरून तिने निशांतचा हात घट्ट पकडला. निशांतने तिला हिंमत देत शांत केले. मुख्य रस्त्याच्या एका बाजूला वसलेले हे गाव बऱ्यापैकी मोठे होते. कधीतरी अनुभवलेले हे गाव आता बरेच सुधारले आहे असंही क्षणभर तिला वाटलं. काय होतंय तिलाच कळत नव्हतं. गावातील लोक सकाळच्या कामात व्यस्त होते. कुणी शेतावर जायला निघालेले तर कुणी धावपळ करत बस पकडायला नोकरीवर जायला निघाले होते. शेतावर जाणाऱ्या एका व्यक्तीने या दोघांकडे बघत काहीतरी प्रश्न केला, पण त्या व्यक्तीची भाषा या दोघांना कळाली नाही. निशांत त्या व्यक्तीला म्हणाला, हमें कन्नड़ नहीं आती, हिंदी में बोलो ना, एक मदद चाहिए. ती व्यक्ती म्हणाली, हम क्या मदद कर सकते, बोलो साहब, नए लग रहे गांव में, इसलिए पूछा मैं, किसको मिलना है. गौरी म्हणाली, हमें ये जानना है कि यहाँ आसपास कोई जंगल है क्या, हमें वो जंगल के बारे में जानना है. ती व्यक्ति जरा दचकून म्हणाली, जंगल, उधर कोई नहीं जाता, सुना है उधर भूत है, एक बोर्ड लगा है, उसके आगे जाना मना है, जो जाता है वो वापस नहीं आता, मत जाना उधर. निशांत आणि गौरी ते ऐकताच जरा चकित झाले. निशांत त्यावर म्हणाला, किसने देखा है भूत, भूत वगैरे कुछ नहीं होता. गौरी निशांतला शांत करत त्या व्यक्तीला म्हणाली, कोई है गांव में जो इस जंगल का असली राज जानता है. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, एक बुढ़िया है, 2 घर छोड़ के जो झोपड़ी है उसमें अकेली रहती है, उसको पता हो सकता है. इतकं बोलून ती व्यक्ती निघून गेली. दोघेही त्या आजीबाईच्या झोपडीजवळ गेले. कंबर वाकलेली, अंदाजे वयाने 80 वर्षाची एक म्हातारी झोपडीच्या बाहेर डोळे मिटून माळ जपत देवाचे नाम स्मरण करत बसलेली होती. गौरीने आजीला हाक मारली, माजी, हमें आपकी थोड़ी मदद चाहिए, हम दूसरे गाव से आए हैं. गौरीचा आवाज ऐकून म्हातारीने डोळे उघडले आणि म्हणाली, मैं क्या मदद करूं, अब इस उम्र में मुझे खुद को मदद की जरूरत. गौरी थेट विषयाला हात घालत म्हणाली, यहाँ नजदीक जो जंगल है ना, हमें आपसे उस जंगल का राज जानना है. जंगलाचे नाव ऐकतच म्हातारी म्हणाली, क्यों, कौन हो तुम लोग, क्या चाहते हो, क्यों जानना है.
गौरीने त्या म्हातारीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिला लहानपणापासून पडणाऱ्या स्वप्नाबद्दल सांगितले. ते ऐकताच ती म्हातारी म्हणाली, पुनर्जन्म, तुम्हारा पुनर्जन्म हुआ है. मुझे यकीन है तुम पक्का वही लड़की हो जो उस सुबह 6 बजे मुझे जंगल में दिखी थी. 6 बजे ऐकताच गौरीला आठवले की तिला स्वप्नात नेहमी सकाळी 6ची वेळ दिसते. पण ही म्हातारी आजीबाई काय म्हणते आहे पुनर्जन्म वगैरे, हे तिला काही कळत नव्हते. गौरी लगेच म्हणाली, कौन सी लड़की, मुझे सब ठीक से बताइए माजी. मैं यह सपना बचपन से देखती आ रही. आजकल तो मुझे डर लगने लगा है. आजी तुटक तुटक सगळं सांगायला लागली. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नेहमीसारखी मी स्वयंपाकासाठी चूल पेटवायची म्हणून लाकडं गोळा करायला जंगलाच्या वाटेनं जात होती. सकाळचे 6 वाजले असतील. नुकताच सूर्य उजाडत होता. अंधुक प्रकाश जंगलात पसरला होता. काही अंतर पार केल्यावर मला एका झाडाखाली कोणीतरी पडलेलं दिसलं. मी घाबरतच जवळ गेली तर एक तरुण पोरगी जखमी होऊन तडफडत होती. लय लागलं होतं तिले. अर्धमेल्या अवस्थेत त्या पोरीला बघून मला काही सुचत नव्हतं. मोठ्याने ओरडत मी गावाकडे धावत आली. गावकऱ्याला मदतीला बोलवलं. लय लोक माझ्यासोबत धावतच त्या जंगलाकडे निघाले, पण आम्ही पोचायच्या आधीच त्या पोरीनं जीव सोडला होता. कोणाला तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल भागात एक गाडी सापडली. त्यावरून कळलं की अपघात झालाय आणि त्यात ही पोरगी उतारावरून घसरून जंगलाच्या दिशेने येऊन पडली. ती मदतीसाठी तडफडत होती, पण उशीर झाला होता. त्या काळी गावात गाड्या घोड्या कमी होत्या. इलाख्यात एखादीच पोरगी असन जी गाडी चालवते, पण ही श्रीमंत घरातली पोरगी असणार म्हणून शानी एकटीच अशी गाडी चालवत जात होती. पण अपघात घडला. दिवसभर वाट पाहिली, पण तिच्या शोधात कोणी आलं नाही. गावकऱ्यांनी तिचा अंत्यसंस्कार केला. 3-4 दिवसांनी पोलिसांना गाडी खाईत पडलेली दिसल्यावर पोलीस आले. मग तिचे नातलग आले, पण त्याआधीच तिचा अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी उरकला होता. त्या दिवसानंतर कुणी त्या जंगलात गेले नाही. कुणी म्हणे तिची अतृप्त आत्मा तिथे भटकत असते. एक जण गेला आणि भीतीपोटी की काय मरण पावला. मग गावकऱ्यांना धास्ती भरली त्या जंगलाची. कुणी नाव पण काढत नाही आता तिकडे जायचं. सगळं ऐकून गौरीला धक्काच बसला. काहीतरी विचार करत ती म्हणाली, माजी हमें उस जंगल में लेके चलेंगी क्या? मुझे वो जगह देखना है. निशांत जरा घाबरून गौरीला म्हणाला, गौरी ऐकलं त्यात समाधान नाही का झालं तुझं? आता आपण परत जाऊ. गौरी मात्र माघार घ्यायला तयार नव्हती. तिने आजीला विनंती करून जंगलात जायला तयार केली. गौरीच्या हट्टापायी निशांत काही बोलला नाही. आजी म्हणाली, लेके जाती मैं जंगल में तुमको, पर मेरी तो अब उम्र हो गई. मुझे कोई डर नहीं, पर तुम लोग को कुछ हुआ तो मुझे मत बोलना. तिघेही जंगलात जायला निघाले. जंगलाच्या दिशेने जाताना गौरीला दुसर काहीतरी आठवत होतं, पण काहीही कळत नव्हतं. आपण मदतीसाठी याच जंगलात कितीतरी दूर जखमी अवस्थेत चालत गेलेलो, पण कुणी चिटपाखरूही आजूबाजूला दिसलं नाही असं तिला काहीतरी आठवलं. मदतीसाठी तडफडत असताना फक्त जीर्ण वृक्ष, पालापाचोळा, अंधुक प्रकाश इतकंच तेव्हा आजूबाजूला होतं असंही जाणवलं. हे सगळं तिला नेहमी स्वप्नात दिसायचं, जे आज दुसर आठवून डोकं जड झालं होतं. तितक्यात तिची नजर गेली त्या मोडक्या पत्र्याच्या बोर्डवर. त्यावर आता गंज चढला होता. त्यावरची अक्षरे मिटून गेली होती. समोर बघितलं तर तेच स्वप्नातलं जंगल, ती जीर्ण झाडे, वाऱ्याचा भयान आवाज. आजी अचानक थांबून म्हणाली, यही वो जगह है जहाँ मैंने 30 साल पहले उस लड़की को तड़पते देखा. गौरी एकटक त्या जागेकडे बघत होती. निशांतला लक्षात आले की गौरी आता 29 वर्षांची आणि ती नेहमी स्वप्नातल्या जागेचे वर्णन करते. ती जागा हुबेहूब हीच आहे. त्या क्षणी निशांतने गौरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि गौरी त्याच्या कुशीत शिरून पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, निशांत, आज मला माझ्या स्वप्नाचे रहस्य उलगडले. मला कोणीतरी मदत करावी अशी आशा ठेवून पूर्वीच्या जन्मी मी तडफडत जीव सोडला, पण आज नैना, देवधर बाबा, तू आणि या आजी सगळ्यांच्या मदतीने आज स्वप्नातल्या या ठिकाणाचा शोध लागला. मला आता खूप समाधान वाटतंय. लहानपणापासून अनुभवलेले स्वप्न, त्यात मदतीला तडफडत असणारी मी आज प्रत्यक्षात त्या जागेवर उभी आहे. मला मदतीला तुम्ही सगळे आहात. आता मला भीती वाटत नाहीये. निशांतने तिला मिठीत घेतले. काही वेळाने तिघेही सुखरूप त्या ठिकाणावरून गावात परत आले.
निशांत आणि गौरी त्यांच्या घरी परतले. त्या दिवसानंतर गौरीला ते स्वप्न कधीच दिसले नाही आणि आता त्या स्वप्नाची भीतीही मनात राहिली नाही. तर अशी ही स्वप्न नावाची काल्पनिक रहस्यकथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.